आज आपण या ठिकाणी कमल जानू गायकवाड यांचं वयाच्या 76व्या वर्षी वृद्धापकाळानं आजारपणामुळे त्यांचं आज पहाटे 5 वाजता दुःखद निधन झालेलं आहे। त्यांच्या अंत्यविधीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पार्पण करून पूजा झालेली आहे। आपण आता सामुदायिकरित्या शरण पंचशी विधायक पंचशीला आपण ग्रहण करणार आहोत। सर्वांनी हात जोडायचे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मच्छ प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। विधायक पंचशील मी पुढे म्हणेन, आपण सर्वांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे। मैत्रीपूर्ण कर्म करून मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो। मी माझे शरीर शुद्ध करतो। मुक्त हस्ते दान करून मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो। मी माझे शरीर शुद्ध करतो। शांती शांती संतुष्टी संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो। मी माझे शरीर शुद्ध करतो। नित्य सत्य बोलून नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो। मी माझी वाचा शुद्ध करतो। स्मृती स्मृती सुस्पष्ट सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो। मी माझे मन शुद्ध करतो। थांब जरा।
थांब 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 तुम्ही थांब ते आले नाहीत आनंद थांब. दोघ जण आतमध्ये शिरा ना. आतमध्ये दोघ जण जा. आतमध्ये दोघ जण जा. दोघ जण आतमध्ये आतमध्ये दोघ जण जा ना. अभी लॉक हो गया. काय नाही गेली का? चला काही तू का नाही गेली? तिला गाडी जायची तिला जरा हे होते. चावी दे. बाकीचे सगळे नंतर करतील. पहाटे 5 वाजता कालकती सौ कमल त्यांचं वयाच्या 76व्या वर्षी वृद्धापकाळाने म्हणूया, त्यांच्या आजारपणामुळे म्हणूया की त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आपण या ठिकाणी सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशील विधायक पंचशील आणि उत्तरपूजा ग्रहण करणार आहोत. या वंदनेचं नेतृत्व ब्रह्मचारी ईश्वरत्न करणार आहे. त्यानंतर मी पुढे सांगतो. सर्वांनी हात जोडायचे. आपण सामुदायिकरित्या त्रिसोतस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु
टाकू इथं. सांगितलेलं आहे ते मी मराठीमध्ये पठण करणार आहे. आपण सर्वांनी ते शांतपणे ग्रहण करायचं आहे. सलसुत्त मर्त्याचे इलोकीचे जीवित बेभरवशाचे आणि अज्ञात आहे. ते कष्टमय, अल्प व दुःखाने मिश्रित आहे. कारण असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मरणार नाही. म्हातारे होऊन तर ते मरणारच, कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे. पिकलेल्या फळांना जसे खाली पडण्याचे भय, तसेच जन्मलेल्या मर्त्यांना नेहमी मरणाचे भय असते. सर्वप्रथम या ठिकाणी महिला भगिनी येतील आणि त्यानंतर मग पुरुष बांधव येतील. खाली 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 फुला टाव, खाली फुलं पोळ. राहू द्या तुम्ही राहू द्या, आता राहू द्या. अग्नी देण्यापूर्वी थोडा वेळ आहे. मावशीचे मोठे भाऊ एक 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. एक 15-1 मिनिटामध्ये ते इथं पोहोचतील. तोपर्यंत आपण नंतर वेळ जाण्याच्या ऐवजी आपण आत्ताच म्हणजे श्रद्धांजलीपर ज्यांना ज्यांना कुणाला बोलायचं असेल तर ते मावशीविषयी श्रद्धांजली अर्पण करू शकतात. तर गेल्या जवळजवळ म्हणजे 5-1 वर्षापासून खरं तर ह्या मावशी ज्या आहेत ते आजाराशी झुंज देत होत्या आणि अतिशय म्हणजे ज्याला म्हणा की त्यांच्या कुटुंबाने त्यांची खूप चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेतलेली आहे. म्हणजे सर्वतोपरी म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केलेले आहे. त्यांचं जे काही दवाखाना असेल, औषध असेल, घरामध्ये खरं तर त्यांनी अतिशय म्हणजे ऑक्सिजनची देखील व्यवस्था करून ठेवली होती. अशा प्रकारे आईंची त्यांच्या परिवाराने म्हणजे खूप चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. शेवटच्या काळामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे आणि आजपर्यंत म्हणजे गेल्या 5 वर्षापासून म्हणजे ते घरामध्येच आहेत आणि कदाचित ह्या आठवडाभरामध्ये अमोलशी ज्यावेळेस माझं आज बोलणं झालं तर आठवड्याभरामध्ये खूप जास्त त्यांना विकनेस आलेला आहे आणि आपण पाहिलं असेल की मावशींची बॉडी देखील म्हणजे अतिशय आपल्याला पाहायला मिळाली आहे की म्हणजे अतिशय म्हणजे त्यांची कमी झालेली आहे. म्हणजे शरीरवृष्टी जी आहे त्यांची तर ते कमी झालेली आपल्याला पाहायला मिळेल आहे. तरी काही का असं ना परंतु त्यांच्या परिवाराने मात्र खूप चांगल्या प्रकारे त्यांची सेवा केलेली आहे. मावशीने देखील त्यांच्या हयातीमध्ये खरं तर आपल्या मुलांचा
खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलेले आहेत. आपल्या पतीला चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे आणि मी त्यांना पाहिलेलं आहे की म्हणजे मंडईमध्ये जो काय त्यांचा केळ्याचा म्हणजे बिझनेस आहे, जो काय ते तर त्यांनी त्या ठिकाणी बसायच्या, केळीचं म्हणजे ते विक्री करायच्या. तर अशा प्रकारे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या परिवाराला देखील, आपल्या पतीला म्हणूया की चांगल्या प्रकारची साथ दिली आणि आपल्या मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन केलेलं आहे. काय का असना, परंतु आता म्हणजे जसं की सलसूत्रामध्ये मी पठण केले, जन्मालेला प्रत्येक व्यक्ती हा एक ना एक दिवस तरी मरणारच आहे. तशाच प्रकारे मावशी देखील आपल्यामधून आज पहाटे 5 वाजता आपल्याला सोडून गेलेले आहेत. तर त्यांचे भाऊ येईपर्यंत आपण या ठिकाणी काही व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी बोलूया. त्रिरत्न बौद्ध महासंघातील या ठिकाणच्या आमच्या म्हणजे चेअरमन जे आहे धर्मचारिणी सिलवते या ठिकाणी श्रद्धांजली पण बोलतील. माँ कारण तथागत भगवान बुद्ध आणि इथे बनलेल्या शोकातून मला तत्वाने पडलेली सर्वांना जय. खरोखर म्हणजे राणीच्या माध्यमातून आम्हाला मावशीपर्यंत पोचता आलेलं आहे आणि मावशींचं जीवन हे खूप आयुष्यामध्ये त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत आणि खूप कष्टातून त्या उभारलेल्या होत्या आणि पाहिलं की त्या खूप शिस्तबद्ध होत्या, कडक स्वभावाच्या होत्या, पण तेवढंच मायाळूसुद्धा होत्या आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी मुलींना घडवलेले. प्रत्येक मुलीचं शिक्षण वगैरे, मुलांचं शिक्षण, देखभाल वगैरे आणि आयुष्यामध्ये हेच महत्त्वाचं असतं की मुलांना ज्यांना आपण जन्म दिला त्यांचं सगळं व्यवस्थित व्हावं हे आईवडिलांचं कर्तव्य असतं आणि ते या मावशींनी खूप चांगल्या रीतीने पार पाडलेलं आहे आणि शेवटपर्यंत त्या खूप चांगल्या रीतीने संपर्क करायचा, बोलायच्या आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे. फक्त त्यांची एवढी शेवटची इच्छा होती की त्यांना गावी जायचं होतं, कारण तिथे त्यांचं शेती वगैरे आहे. तर अशा या मावशी खूप चांगल्या रीतीने आपलं जीवन म्हणजे व्यतीत केलेले बौद्ध धर्मानुसार त्यांनी सर्वांशी वागलेले आहेत. तर माझ्या देऊळ आणि काळेवाडी सेंटरतर्फे त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्यातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. तसेच माझ्या कुटुंबाकडनं, थांबणे आणि जाधव कुटुंबाकडनं सुद्धा त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. आपण सर्वजण माझी मुरली बहीण कोमल जानोजी गायकवाड यांना ज्या विधवाशी झालेल्या आहेत त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि भगवान बुद्धाकडे याचना करण्यासाठी हे जे काही पृथ्वी तलावर आम्ही जन्मलो, वाढलो, जगलो आणि शेवटी निसर्ग नियमाप्रमाणे आणि बौद्ध धर्माच्या संकल्पनेप्रमाणे आमची बहीण आज बौद्ध वचनामध्ये कार्यक्षेत्रामध्ये येत आहे. त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, मिळावी अशी आम्ही बौद्ध सगळे सर्वसमक्ष असं नाही, तिच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती द्यायची. तर खूप कठीण परिस्थितीत माणसे जे आहेत आपल्या जीवन जगलेले आहेत, आपण सर्वांनी आणि खरोखर म्हणजे आज गेलेल्या पण म्हणजे मी म्हणजे मेसेज बघितले. खरं तिथं अर्पण केलं तर चालेल. तुमच्यासाठी शोक सभा घेतली, आम्ही थांबवलं. बघून घ्या त्यांचा चेहरा, बघून घ्या. आपण वाट पाहत होतो ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण आता त्यांच्या मुलामुलींच्या या ठिकाणी आपण आपली
कोण आजोबा आहेत का? एक गाडी मागे. अजून एक. वा इथं पाया 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 पुढं वा इथं खाली वा. अमोल चल ये. सगळ्यांनी हात लावा. मध्य बाकीच्या पुढे घ्या ना, पुढच्या पायापाशी थोडं हे करा. मावशींचा पुण्यनुबोधनाचा जो काही कार्यक्रम आहे, बुद्धनुस्मृती विहार काळवडीचं जे आपलं शेजारी जे आहे, तर त्या ठिकाणी सकाळी 11:30 वाजता येत्या 1 तारखेला शनिवारी होणार आहे. तर त्या कार्यक्रमात देखील आपण उपस्थित राहायचं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी शेवटची मावशींना 2 मिनिटं शांत उभे राहून श्रद्धांजली अर्पण करूया. सवे
नास्ति मे शरणं नायं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं नायं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं नायं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो नमः नमो संघाय साधु साधु ते बसतील ना त्या रथामध्ये माचीस मेणबत्ती आणि ते ताट आहे कैची इथं आणली होती ना इथे कैची ब्लेड नाही ना घेतला दिला मला आता आपण सर्वजण जे शव आहे ते रथमध्ये ठेवणार आहोत आपण आणि ज्यांच्याकडे गाड्या आहेत किंवा जे वाहनांनी येतील ते रहाटणी गावची स्मशानभूमी आहे तिथे शेवटचं आपण या ठिकाणी मेणबत्त्या साईडला ठेवा लागेल. त्यांना खांदे करायला सांगितलं. हो घेतात ना ते काय ते उचलतात. सचिन तो अंदर ही जा. 2 जण वर जा. 2 जण वर जा. तुमचा हात वरती करा. तुमचा हात वरती करा. हात वरती करा. हात बघा. बाहेर निघाले ते गाडी उतर मार. अरे नाही जागा वाटायला तिकडे जागा आहे. ऑक्टोबर 2025 रोजी सर्वप्रथम पुष्पदीप आणि सुगंध अर्पण करायचं आहे तिथे. तर दूर मेणबत्ती आणि अगरबत्ती लावून घ्या.
तर आपला कार्यक्रम हा जो आहे छोटासा याप्रमाणे आता उभ्याने आपण जर त्याच्यात त्रिसर्ण पंचशील होईल. विधायक पंचशील मी पुणे म्हणेल, आपण माझ्या पाठीमागे म्हणायचे तर बुद्धपूजा होईल. बुद्धपूजे वरच्या लाव ना, वरच्या चारी लाव ना. होईल आणि जलदान विधीनंतर या ठिकाणी आपण एकाला जर उचललं ते वर घ्या. घेऊन तू या मंत्राचं पठण करणार आहोत. त्यावेळेस प्रत्येकाने यायचं आहे, पुष्प अर्पण करायचे, दर्शन घ्यायचे आरतीचं आणि नंतर आपण 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून आदरांजली श्रद्धांजली वाहणार आहोत. वरची लाव, वरची लाव. पाणी गात्याने या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. अगरबत्ती लाव, हे अगरबत्ती लाव ना. लावतो. उभ्याने 3 वेळेस वंदन करूया आपण. सर्वांनी हात जोडायचे, सामुदायिकरित्या त्रिसर्ण. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मोसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून
मी माझी वाचा शुद्ध करतो. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. बुद्ध पूजा एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मे तेन लभामि मोक्षम् उपङ्गमिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदीपेन दीपेन तमदंशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदन् सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिनां सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्घं सुगततनुमा धातु गर्भे लङ्कायं जम्बूद्वीपे धीरसपुरवरे नागलोके चतुपे सबे बुधसबिम्बे सकवलसदिशे केशलोमादिधातु वन्दे सबे विबुद्धं दशवलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बठानेषु पठितं चाररिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा होतु सुखिता होतु ज्ञातयो विदन्नो ज्ञातिनं होतु सुखिता होतु ज्ञातयो विदन्नो ज्ञातिनं होतु सुखिता होतु ज्ञातियो. शेवटचा व्यक्ती होईपर्यंत नंतर आपण 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून आपण मावशींना भावपूर्ण आदरांजली श्राद्ध. सर्वांनी थोडं जोरात बोला. सबे सता सुखी होन्तु 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 सबे सता सुखी सबे सता सुखी होन्तु सबे सता सुखी होन्तु सबे सता सुखी. त्या आस्तीवर ठेवलं तरी चालतील फुलं. सबे सता सुखी होन्तु 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 सबे सता
सुखी होन्तु सर्वे सदा 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 सुखी होन्तु। सूचना आहे मावशींचा पुण्यानुमोदन जलदान विधीचा कार्यक्रम समोरच बुद्धानुस्मृती विहार आहे येत्या शनिवारी म्हणजे दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी जे आपले नातेवाईक मित्र परिवार आहेत त्यांना आपण आवर्जून ही सूचना जी आहे ती द्यायची व आपण त्या कार्यक्रमात त्यांना त्या ठिकाणी पुण्यानुमोदन जलदान विधीच्या कार्यक्रमात अवश्य आपण उपस्थित राहायचं आहे। तर यानंतर आता 2 मिनिटं आपण स्तब्ध उभे राहून त्यांना कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदकनम् एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नातं दुचरितं चरे धम्मचारी सुगम सेति अस्मिन् लोके परमिग न तावता धम्मदरो यावता भोवासति यो जपन्ति श्रुतवान् धम्मं कायेन पश्यति सदे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्वति नाति मे शरणं गायन् बुद्धो मे शरणं वरन् एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं गायन् धम्मो मे शरणं वरन् एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं गायन् संघो मे शरणं वरन् एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु।